नमस्कार मित्रांनो. उन्हाळा हा बहुतांश जणांचा आवडता ऋतू असतो. त्यामागचं कारण म्हणजे आंबा. आंबा हा सर्वांना आवडतो आणि आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्यात सर्वजण आंब्यावरती ताव मारतात. लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आंबा हा आवडतोच. आंबा हा आपल्याला फक्त उन्हाळ्यातच पाहायला मिळतो. म्हणूनच तर आंब्याला फळांचा राजा म्हणतात. पण आंबा खाल्ल्यावर कोणत्या गोष्टी खाऊ नये हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणतेही फळ खाताना काही विशिष्ट काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. ती फळे खाल्ल्यावर काय खाऊ नये, काय खावे या गोष्टींची माहिती सर्वांनाच असायला हवी. हीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आंबा किंवा आमरस खाल्ल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आपण आज बघणार आहोत. या गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. चुकीचे अन्न, विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आपल्या आरोग्यावर व त्वचेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आंबा खाल्ल्यानंतर काही पदार्थ लगेच खाणे टाळले पाहिजे, अन्यथा पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशाच अत्यावश्यक माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण कंटेंट तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. पाणी. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंब्याचे सेवन किंवा आमरस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. त्यामुळे पोटदुखी, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. साधारणतः जेवणाच्या शेवटी आमरस किंवा आंबा खाल्ला जातो. आंब्यामध्ये नॅचरल शुगर असते. यामुळे ॲसिडिटी होण्याची दाट शक्यता असते. आंब्यावरती पाणी प्यायल्यास पचनशक्तीवरती वाईट परिणाम होतो. आंबा खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर किंवा आमरस पिल्यानंतर किमान अर्धा ते 1 तास लगेचच पाणी पिऊ नये. सेकंड, दही. मित्रांनो, कोणत्याही फळासोबत दही खाणे हा विरुद्ध आहार मानला जातो. म्हणून आंब्यासोबत दह्याचे सेवन करू नये. आंब्यासोबत दही खाणे योग्य मानले जात नाही. घरी मँगो लस्सी बनवली जाते. त्यामध्ये दह्याचा वापर केला जातो. त्यामुळे आंब्याची लस्सी बनवताना त्यामध्ये दह्याचा वापर करू नका. कारण आंबा उष्ण आणि गोड असतो व दही थंड आणि आंबट असते. यामुळे हे दोन्ही विरुद्ध पदार्थ मानले जातात. हे जर एकत्र खाल्ल्यास पोटाचा बॅलन्स बिघडू शकतो. आंब्यासोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये आम्लपित्त होण्याची शक्यता असते. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यास पोटात जळजळ आणि आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. 3. मसालेदार पदार्थ. मित्रांनो, आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या आम्लता असते व तसेच तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे त्यामधले आम्लता जास्त प्रमाणात वाढू शकते. जेवणात जर आमरस असेल तर मसालेदार तिखट पदार्थ जेवणामध्ये कमी प्रमाणात घ्यावे. कारण आंबा पचायला जड असतो व त्यातून जर त्यामध्ये तिखट भाज्या असतील तर अजूनच पचनशक्ती
बिघडू शकते. त्यामुळे ॲसिडिटीसुद्धा होऊ शकते. म्हणूनच मसालेदार आणि तिखट पदार्थ आणि आंबा जर एकत्र खाल्ल्यास ॲसिडिटी भरपूर प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे आंब्यासोबत मसालेदार आणि तिखट पदार्थ खाऊ नये. दूध. आंबा आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचन नीट होत नाही. आंबा हा लवकर पचतो, पण दूध पचायला वेळ लागतो आणि दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने शरीर जड होतं. त्यामुळे अपचन, गॅस, उलट्या होऊ शकतात व पिंपल्स यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. आंबा हा जास्त पिकलेला आणि गोड असतो. त्यामुळे दुधासोबत तो पचायला जड होतो आणि त्याचा परिणाम शरीरावरही प्रभाव करू शकतो. तळलेले पदार्थ. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर किमान 1 ते 2 तास तळलेले पदार्थ खाणे टाळावे. फरसाण, स्नॅक्स, चिप्स असे पदार्थ आंब्यासोबत खाल्ल्यास उष्णता अत्याधिक वाढते. त्यामुळे पिंपल्स, ॲसिडिटी, थकवा जाणवण्यासारखे आजार उद्भवू शकतात. कारले. आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवू शकतात. आंब्यासोबत कोल्ड्रिंक्स, सोडा घेतल्यास शरीराला अपाय होऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला खरंच अगदी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक आणि हाय करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा. थँक्यू.